हाय फ्रेंड्स, प्रांजला आणि मयुरी वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला अळूच्या वड्या कशा करायचं ते दाखवणार, ती पण वेगळ्या पद्धतीत। तर मी तुम्हाला आता दाखवते। ही अळूची छान हिरवीगार पानं मी बाजारातून घेऊन आलेली आहे। बघू शकता वडीच्या अळू आहेत या, पण एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला मी दाखवणार आहे वडी कशी करायची ती। हे बघा, आता ही जी अळूची पानं आहे ती मी स्वच्छ धुवून घेते आणि ह्याच्या ज्या देठा ते मी एक काढून घेते। तुम्हाला दाखवते कसं काढायचं ते। हे बघा, अशा पद्धतीने हे जे त्याचं देठ आहे ते मी काढून घेते आणि असं अशा प्रकारे मी सगळ्या पानांचं काढून घेते आणि स्वच्छ ही पानं मी धुवून घेते आणि पुढे दाखवते तुम्हाला काय करायचं ते। अशा प्रकारे मी ही अळूची पानं धुवून घेतलेली आहे। आता आपण ह्याला एका रेख ठेवून गोल कापून घेणार आहोत। अशा प्रकारे एका रेख मी लावून घेतलेली आहे आणि त्याला असं फुल करून असं गोल करून घेते आहे। ही सोपी पद्धत आहे आपल्याला अळूवडी करून घ्यायची। हे बघा, ही अशी पानं घेतली, त्याला मी अशी गोल आकारात कापून घेणार आहे। अशी मी आता सगळी ही पानं कापून घेते। अशा प्रकारे बघा मी ही कापून घेतलेली आहे लांब लांब। हे बघा, सगळी मी आता पानं ही अशी कापून घेतली आहे। आता पुढे बघूया आपण काय करायचं आहे ते। पुढे बघूया आपण ही मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही पानं मी चिरून घेतलेली आहे लांब लांब। कशी चिरून घ्यायची आहे तेही मी तुम्हाला सांगितलं आहे। आता अळूवडीसाठी लागणार आहे ते म्हणजे बेसन। हे बेसन मी 2 ते 2.5 वाटी घेतले आहे। जसं आपल्याला पानांना लागेल तशा प्रमाणे हे बेसन आपल्याला घ्यायचं आहे। तर मी इथे 2.5 वाटी घेतलेलं आहे। आणि बेसन मध्ये टाकण्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला मी दाखवते। हे 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद। बेसन आहे, पोटाला त्रास होतो बेसनचा कोणाकोणाला, तर त्याच्यासाठी लागणार थोडंसं मी ओवा घेतलेला आहे आणि हे पांढरे तीळ घेतलेले आहे 3 चमचे आणि गूळ घेतलेला आहे। हे धने घेतलेले आहे, धने हे मी भाजून घेतले आहे। ह्याच्याऐवजी तुम्ही धना पावडर सुद्धा घेऊ शकता। आणि इथे 7-8 लाल मिरच्या, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, 1 ते 2.5 इंच मी आल्याचे तुकडे घेतलेले आहे आणि 1 कांदा। आणि हे आगळ घेतलेले आहे, आंबट असतं हे। जर कोण कोकणात राहत असेल त्यांना माहिती आहे हे आगळ हे काय आहे। जे आपण कोकण सरबत पितो त्याच्यात एक फळ असतं, त्याचं ते रस काढलेला असतं, ते हे कोकम आंबट असतं। जर तुमच्याकडे नसेल तर त्यांनी 1 अख्खा लिंबू वापरायचा आहे किंवा चिंच वापरली तरी सुद्धा चालेल। आणि आपल्याला लागणार आहे पाणी हे एकजीव करून घेण्यासाठी। आता ह्याच्यामध्ये मी पहिलं हे वाटून घेते। कांदा, मिरची, लसूण, आलं, धणे आणि हे गूळ हे मी सगळं एकत्र वाटणार आहे मिक्सरमध्ये। हे बघा, मी आता हे वाटून घेते मिक्सरमध्ये सगळं एकत्र। हे बघा, सगळं मी या मिक्सरमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी हे जे आगळ घेतलेलं आहे ते टाकून घेऊन ह्याची मी छान एक पेस्ट करून घेणार आहे। हे सगळं एकत्र टाकायचं कारण म्हणजे ह्याची आपल्याला अळूवडीची टेस्ट आंबट, गोड, तिखट हे तिन्ही ह्याच्यामध्ये या अळूवडीमध्ये भेटणार आहे। तर ह्याला मी वाटून घेते। चला, हे बघा, हे आता मी वाटलंय ते असं झालेलं आहे। आता मी हे बेसनमध्ये टाकून घेते। सगळं आता हे टाकून घेते आणि हे जे मगाशी दाखवलं तुम्हाला लाल तिखट, हळद, ओवा आणि तीळ हे सुद्धा मी याच्यात सगळं टाकून घेते। आणि हे जे आपण पानं चिरून घेतलेली आहे ते सुद्धा याच्यात मी टाकून घेते।
आणि हे सगळं एकत्र मी मळून घेते। आता हे बघा मी मळते आणि त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेते, एकजीव करून घेते हे एकत्र। एक आपला असा गोळा तयार झाला पाहिजे घट्टसा, हे बघा अशा प्रकारे। अशा प्रकारे आपला हा गोळा तयार झालेला आहे। आता इथे मी टोपात पाणी ठेवून स्टीम करायला हे उकडत ठेवणार आहे आणि या जाळीला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि याच्यावरती आपली अळूवडी आता मी उकडत ठेवते। बघा अशा प्रकारे मी हे अळूवडी आपली लांबट करून इथे उकडत ठेवते। ही खूप सोपी पद्धत आहे। जर कोणाला नवीन असेल अळूवडी जमत नसेल ते सुद्धा हे इझिली करू शकतात। आणि ह्याला मी स्टीम देणार आहे 20 मिनिटं। हे बघा अशा प्रकारे मी हे सगळे लावून घेते। हे बघा अशा प्रकारे मी हे इथे सगळ्या ह्या जाळीमध्ये अळूवडी लावून घेतल्या आहेत। आता ह्याला मी 20 मिनिटं झाकण ठेवून स्टीम काढून घेते। चला आता फ्रेंड्स आपण बघूया 20 मिनिट झालेले आहे, 20 मिनिटं झालेली आहे। आपली वडी शिजली आहेत की नाही ती बघूया आता आपण। सुरीने मी चेक करते, हो क्लीन आलेला आहे नाईफ, बघू शकता तुम्ही। म्हणजे आपली वडी छान स्टीम झालेली आहे, छान उकडलेली आहे बघा। आता मी गॅस बंद करते आणि ह्याला कम्प्लीटली थंड होऊ द्या। मग आपण याची छान वडी पाडून घेऊया आणि डीप फ्राय करूया। हे बघा फ्रेंड्स आपले हे कम्प्लीटली पूर्ण थंड झालेले आहे अळूवडी। आता याला आपण वडी पाडून घेऊया। हे बघा छान आणि सोपी रेसिपी आहे, ज्यांना अळूवडी करता येत नाही ते सुद्धा हे करतील। ही सोपी रेसिपी आहे ही आणि आपल्या घरातलेच इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागतात, त्याच्यामुळे तुम्ही नक्की करून बघा। मी हे सगळे वडी कापून घेते। हे बघा फ्रेंड्स आता मी सगळ्या हा वडी कापून घेतल्या। आता आपलं तेल मी तापत ठेवलेलं आहे, हे बघा। आता याच्यामध्ये आपण वडी सोडूया। खूप सुंदर या वड्या होतात, आंबट गोड तिखट अशा या अळू वड्या आपल्या तयार होतात, बघू शकता तुम्ही। खूप सुंदर आपला तापलेला आहे, त्याच्यामुळे असा गोल्डन क्रिस्पी असा आपले ह्या अळू वड्या आपण करून घेऊया। हे बघा फ्रेंड्स आपले हा अळू वडी छान गोल्डन क्रिस्पी तयार झालेली आहे। आपण याला काढून घेऊया। बघू शकता तुम्ही किती सुंदर आपल्या ह्या अळू वडी तयार झालेल्या आहेत त्या। बघा आपल्या किती सुंदर अशा या गोल्डन क्रिस्पी अळू वड्या तयार झालेल्या आहेत। सुंदर अशा अळूवड्या झालेल्या आहेत ह्या गरम गरम। तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा। एकदम सोपी रेसिपी मी तुमच्यासाठी अजून घेऊन येईल। बाय बाय।